श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आपले नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र म्हटले की वेगवेगळ्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे असतात. या नवरात्रीतील 9 दिवसांमधील एक सगळ्यात श्रेष्ठ अशी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय आणि उच्च कोटीची अशी सेवा आहे. ही सेवा आपण महिन्यातून 4 वेळा म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला करावयाची असते. त्याचप्रमाणे नवरात्रीतले 9 दिवस आपण ही कुंकुमार्चन सेवा करू शकतो. कुंकुमार्चन कशावर करावे तर श्रीयंत्र, माता अन्नपूर्णा हे देखील पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे माता अन्नपूर्णा, श्रीयंत्र, माता लक्ष्मी आणि आता इकडे दिसत आहे ती आमची कुलदेवी शाकंभरी देवी. त्याऐवजी तुम्ही कुलदेवीचा टाक ठेवू शकता. आता कुलदेवीचा टाक हा यावेळेस घटी बसलेला असतो. तर जिथे घटी बसलेला आहे म्हणजे विड्याच्या पानांवर, काही ठिकाणची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते, तर त्याच ठिकाणी कुंकुमार्चन करायचे आहे. आणि श्रीयंत्र दररोज काढून आपल्याला त्याच्यावर कुंकुमार्चन करता येते. मात्र घटी बसलेला देव न उचलता आपल्याला त्याच्यावर कुंकुमार्चन करायचे असते. कुंकुमार्चन करताना श्रीसुक्ताचा पाठ करावा आणि प्रत्येक ओवीच्या पुढे नमो नमः असा मंत्र म्हणावा. कुंकुमार्चन करताना देवीच्या म्हणजे मातेच्या चरणांपासून डोक्यापर्यंत असे जात कुंकुमार्चन करायचे आहे. श्रीयंत्रावर मात्र मधोमध म्हणजे त्या टोकापासून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करण्यास सुरुवात करायची आहे. आता तुमच्याकडे माता लक्ष्मी, कुलदेवी यापैकी काहीही नसेल तर आपण चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे अथवा सुपारी यावर देखील कुंकुमार्चन करू शकतो. कुंकुमार्चन करण्याआधी श्रीयंत्राचा अभिषेक करून घ्यावा. बाकी घटी बसलेले देव मात्र न हलवता फोटोवर किंवा मूर्तीवर तिथेच किंवा टाकावर तिथेच कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करताना आपल्याला फक्त अंगठ्याच्या शेजारचे जे बोट आहे ते वापरू नये, कारण ते अहंकाराचे बोट असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपण जप करताना देखील ते बोट वगळून आपल्याला जप करायचा असतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फुले अर्पण करून घ्यायची आहेत आणि तुपाचा दिवा, सेवा सुरुवात करण्याच्या आधी तुपाचा दिवा, नंतर आता सगळी सेवा झाल्यावर धूप दीप ओवाळून, कापूर ओवाळून आपल्याला घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर श्रीसुक्त म्हणता येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै नमो नमः नमो नमः म्हणत आपल्याला कुंकुम अर्चन म्हणजे कुंकवाचे अर्पण, कुंकवाने अभिषेक करून घ्यायचा आहे. कुंकुमार्चन ही सेवा तुम्ही 9 दिवस घट तुमच्याकडे बसलेला असो अथवा नसो, तुम्ही ही सेवा न चुकता करा आणि नवरात्रीनंतर येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी तसेच प्रत्येक पौर्णिमेला न चुकता ही सेवा करा. कधी श्रीयंत्रावर करा, कधी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करा, कधी कुलदेवीच्या टाकावर करा, पण कुंकुमार्चन ही सेवा करा. नंतर हे कुंकू प्लास्टिकच्या एखाद्या डबीमध्ये भरून आपण दररोज लावावे. यामुळे आपली खूप चांगली प्रगती होते असे म्हटले जाते. आता हे कुंकुमार्चन किती वेळ ठेवावे तर त्या दिवशी अख्खा दिवस ठेवले तरी चालते आणि नवरात्री जेव्हा घट बसलेल्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करतो तर ते 9 दिवसाचे एकत्र ठेवून 10व्या दिवशीच आपल्याला हे कुंकू एका डबीमध्ये ठेवायचे आहे. हे कुंकू आपण फक्त आपल्या जावेला, आपल्या आईला, नणंदेला देऊ शकतो. बाकी बाहेरचे कोणी आपल्याकडे आले तर आपण त्यांच्या कपाळी हे लावू शकतो. मात्र कोणालाही हे कुंकू देऊ नये, कारण हे आपण आपल्या कुटुंबाच्या लाभासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपल्या कुलदेवीवर केलेले कुंकुमार्चन ही सेवा आहे. म्हणून अशा पद्धतीने कुंकुमार्चन आपल्याला करायचे असते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै. नवरात्री 22 सप्टेंबर रोजी अगदी लवकरच म्हणजे खूप 2-3 दिवसावर नवरात्री आलेले आहेत आणि नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी, नवमी किंवा दररोज कुंकुमार्चन या सेवेला खूप महत्त्व आहे. नवरात्रीचा प्राण मानले जाते कुंकुमार्चन. आणि दुसरी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंकुमार्चनची संपूर्ण माहिती घेणार आहोत। कुंकुमार्चन ही सेवा अत्यंत म्हणजे पूर्वापार चालत आलेली सेवा आहे। आजही मंडळांमध्ये प्रत्येक आपण आपली जिथे कुलदेवी असते तिथे आपण कुंकुमार्चन करतो जाऊन, म्हणजे तिथे एक त्यांची देवी असते, आपली जी देवी असते कुलदेवी ती तिथे असते आणि त्यावर आपल्या हस्ते कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे। कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या सौभाग्य वृद्धी, आपली परिस्थिती, आपल्या मुलांची प्रगती या सर्व गोष्टी तर घडतातच। त्याचप्रमाणे कुंकुमार्चनचे जे कुंकू आहे ते आपण आपल्या कपाळी म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये दररोज लावल्याने आपल्या भोवती आपल्या कुलदेवीचे संरक्षण होते, माता लक्ष्मीचे संरक्षण कवच निर्माण होते। म्हणून प्रत्येक शुक्रवारी, प्रत्येक पौर्णिमेला जसे कुंकुमार्चन करावे तसे नवरात्रीमध्ये 9 दिवस सुद्धा तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता। ज्यांच्याकडे घट आहेत ते देखील कुंकुमार्चन करू शकतात आणि ज्यांच्याकडे घट नाहीत ते देखील कुंकुमार्चन करू शकतात। कुंकुमार्चन फक्त आपला मासिक धर्म आणि सुतक विटाळ या काळामध्ये करू नये। कुंकुमार्चन करताना लाल, पिवळे, हिरवे असे वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत। हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, नसतील तर किमान एक बांगडी तरी आपली जी आपण घालतो ती घालायची आहे। रिक्त हस्ते म्हणजे मोकळ्या हस्ते आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची नाहीये। विधवा महिला सुद्धा कुंकुमार्चनची सेवा अगदी बिनधास्त करू शकतात। कोणीही, म्हणजे आता यामध्ये मला सांगायला नको, विधवा, सधवा, डिवोर्सी, एकट्या राहणाऱ्या मुली, मुले सगळेच जण कुंकुमार्चनची सेवा करू शकतात। कारण कुंकुमार्चन या सेवेमुळे आपली प्रगतीच होते। कुंकुमार्चन ही सेवा अत्यंत जास्त माता लक्ष्मीची, कुलदेवीची आवडीची सेवा मानली जाते। म्हणूनच कुंकुमार्चन सेवेचे नवरात्रीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी म्हणजे कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते, म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्यावर कुंकुम अर्चन केले जाते। कुंकुम अर्चन म्हणजे कुंकवाचे अर्चन म्हणजे कुंकू अर्पण करणे। आता कुंकू घेताना लक्षात ठेवा की आपल्याला नेहमी असे हळदीचे कुंकू घ्यायचे आहे। आता हे बघा, शुद्ध हळदीपासून बनवलेले कुंकू, जे आता हे पंढरपुरी पिंजर सुद्धा याला म्हटले जाते, तर याच कुंकवाने आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे। म्हणजे आपली मूर्ती, टाक जे काही असेल ते खराब होत नाही आणि त्याच्यावरचे कुंकू दररोज लावल्यामुळे त्यामध्ये आपल्या माता लक्ष्मीच्या, कुलदेवीच्या, श्रीयंत्राच्या जे काही असेल त्याच्या लहरी आपल्या शरीरामध्ये येतात। कुंकुमार्चन जेव्हा आपण करतो, आता घटी देव ज्यांचे बसलेले असतात म्हणजे विड्यांच्या पानावर समजा कुलदेवी, लक्ष्मी, माता अन्नपूर्णा बसलेली असेल तर त्याच जागेवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। मात्र अशा वेळेस काय करावे तर संपूर्ण श्री सूक्त न म्हणत ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्छे या मंत्राचा फक्त दररोज 5 वेळा म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे। म्हणजे ती जागा पूर्ण भरून जाणार नाही आणि तुम्हाला 9 पण दिवस सेवा करता येईल। कुंकुमार्चन कशावर करावे तर कुंकुमार्चन कुलदेवी, श्रीयंत्र, माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता, गणपतीवर सुद्धा करतात, मात्र नवरात्रीमध्ये नाही। नवरात्रीमध्ये तुमच्या घरातले कुलदेवीचे टाक, फोटो, मूर्ती, माता लक्ष्मी, अन्नपूर्णा या सगळ्यांवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे। आता मी दाखवताना तुम्हाला एका तांबणामध्ये ही सर्व सेवा दाखवलेली आहे। मात्र जेव्हा देव घटी बसतात तेव्हा विड्याच्या पानांवर तिथेच देव न हलवता आपल्याला कुंकुमार्चन हा विधी करायचा आहे। कुंकुमार्चन करण्याच्या आधी आपल्याला सर्व देवांवर, म्हणजे जर घट बसलेले नसतील, म्हणजे ज्या दिवशी बसणार आहेत त्या दिवशी सर्व देवांवर अभिषेक करावा, कोरडे करावेत, त्यानंतर खाली आसन द्यावे आणि त्यावर सर्व मूर्तीच्या विड्याच्या पानांवर बसवून घ्याव्यात आणि मग कुंकुमार्चन करावे। ज्यांच्याकडे घट बसलेले नाहीत त्यांनी आपले दररोज अगदी या देवांना अभिषेक घातला आणि दररोज कुंकुमार्चन केले तरीही चालते। आता नवरात्रीमध्ये देवांना स्नान घालावे की नाही घालावे या बाबतीत पण बरेच संभ्रम आणि बऱ्याचशा रील येतात। आपणही त्याच्यावर व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊया की काय नक्की खरे आहे आणि काय करावे। यावर व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येईन। मात्र तुमच्याकडे घट बसलेले असो किंवा नसो कुंकुमार्चन अवश्य करा।
कुंकुमार्चनची सेवा कशी करायची हे आपण पुढे अगदी थोडक्यात बघणार आहोत। आता कुंकुमार्चन करताना ह्या बोटाचा आणि म्हणजे किमान या बोटाचा तरी आपल्याला त्याग करायचा आहे। म्हणजे हे बोट आपण जप करताना जसे वापरत नाही तसेच कुंकुमार्चन करताना सुद्धा हे बोट वापरले जात नाही असं शास्त्र सांगते। तुम्हाला पटेल तेच घ्या। आता हे बोट हे अहंकाराचे बोट मानले जाते। आपण जर कुणाला म्हणत असू शांत बसायचं तर आपण पहिल्यांदा या बोटाचा वापर करतो। हे बोट पितरांना, अंगठा आणि हे बोट पितरांना पण वापरले जाते, म्हणून आपल्याला अंगठा वापरला तरी चालतो। मात्र हे अहंकाराचे बोट बाजूला ठेवून आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे मृगमुद्रेमध्ये, आता ही आहे हरिण मुद्रा ज्याला मृगमुद्रा असे म्हटले जाते, मृगमुद्रेमध्ये आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे। कुंकुमार्चन केल्यानंतर आपल्याला ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि नवरात्री आहे तोपर्यंत श्री सूक्त दररोज तुम्हाला म्हणायचे आहे। कुंकुमार्चन करताना असे तुपाचा दिवा, धूप हे सगळे अवश्य आपल्याला लावून घ्यायचे आहे। तर नवरात्री ज्यांच्याकडे घट आहेत किंवा ज्यांच्याकडे घट नाहीत त्यांनी सुद्धा कुंकुमार्चनची सेवा अत्यंत मनापासून करा, त्याचे परिणाम नक्कीच तुम्हाला चांगले दिसून येतील। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।